वाढले आणि म्हणून हे पेट्रोल जे आहे ते अटलजीच्या काळामध्ये 32 रुपये होतं. आता काय भाव आहेत पेट्रोलचे? किती? 65-64. आणि आता हे भाव एखाद्या वर्षात 100 रुपयापर्यंत जाणार. आणि मग पेट्रोलचे भाव वाढले की रिक्षाचे भाव वाढतात, पेट्रोलचे भाव वाढले की गाडीचं भाडं वाढतं, पेट्रोलचे भाव वाढले की ने आणीचे भाव वाढतात आणि महागाईमध्ये वाढ होते. पण गोव्यात जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर गोव्या सरकारचा जो सेल टॅक्स आहे, ज्याला व्हॅट म्हणतात, हा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स इथल्या पेट्रोलवर लावणार नाही. त्यामुळे 11 रुपये प्रति लिटर पेट्रोल तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे आता बायको फिरायला चला म्हणली की नाही म्हणायचं नाही. पेट्रोल महाग आहे, तुला कुठून निघालं? तर आता बायको जर फिरायला घेऊन चला म्हणली तर घेऊन जाता येईल, कारण 11 रुपये लिटर मागे आपले वाचणार आहे. ही स्थिती आहे. अशा असंख्य योजना मला सांगायचं आहे की गृहिणीला, प्रत्येक गृहिणीला 1000 रुपये हे अनुदान मिळणार आहे. आणि लोक विचारतात की एवढं भारतीय जनता पार्टी कसं काय करणार आहे, ह्याला पैसा कुठून आणणार आहे? कारण हे मंत्र्याच्या घरात जाणारे जे पैसे ते खाणं बंद करणार आणि हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्या भ्रष्टाचार बंद केला तर ह्या सगळ्या योजना राबवल्या जाऊ शकतात असा विश्वास आम्हाला आहे. भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं, त्याच्यावर कोणी भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. पण आता जे राज्य आहे त्याच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गोव्यात निर्माण झालेला आहे. गोवा एक शांतताप्रिय राज्य आहे. जगातून ह्या गोव्यात पर्यटक येतात, पण आता त्या पर्यटकावर हल्ले होऊ लागलेले आहेत. गांजा, अफू, चरस याचं केंद्र आता गोवा बनलेलं आहे. गँगस्टर निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळं गोव्याची कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. आणि ही कायदा सुव्यवस्था ढासळण्याला काँग्रेसची राजवटच जबाबदार आहे. काल सोनिया गांधीजी येऊन गेल्या, त्या म्हणल्या रिजनल प्लॅन मध्ये चेंजेस करू. त्या रिजनल प्लॅन मध्ये बिल्डरचा मोठ्या लोकांचाच फायदा आहे. भारतीय जनता पार्टी मगोच सरकार आलं तर आम्ही हा रिजनल प्लॅन रद्द करून लोकांना आवडणारा रिजनल प्लॅन करणार. आपल्या ह्या जाहीरनाम्यामध्ये आणखी एक महत्वाचं कलम आहे. नेत्रावली ही ग्रामपंचायत आहे आणि त्याचे सरपंच इथे बसलेले आहेत. आता जर भारतीय जनता पार्टी मगोचं सरकार आलं तर गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी लागू होणार नाही. आणि जी घरपट्टी ते सरकारद्वारे दिली जाईल. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या वरच्या कराचा बोजा कमी करण्याच्या संबंधीची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. गोवा हे पर्यटक राज्य म्हणून ओळखलं जातं. या देशात 2च राज्य पर्यटक राज्य म्हणून ओळखले जातात. एक आहे राजस्थान आणि दुसरं आहे गोवा. या राजस्थान आणि गोव्याचं 40% बजेट त्याचा पैसा हा पर्यटनामधून येतो. आणि आज गोव्यात जो रोजगार उपलब्ध आहे त्याचं मुख्य कारण पर्यटन आहे. आणि ह्या पर्यटनाची प्रगती व्हावी, हे पर्यटनामध्ये प्रमोशन व्हावं, ह्या पर्यटनामधून पायाभूत सोयी जादा देण्यात याव्यात यासाठी 200 कोटी रुपयाचं बजेट भारतीय जनता पार्टी पर्यटनाच्या विकासासाठी खर्च करणार आहे, ज्यामुळे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देण्याच्या संबंधीचा सुद्धा निर्णय आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर घेणार आहोत. आम्ही बेरोजगाराला रोजगार मिळाला का नाही ह्याचा विचार करतो. सोनिया गांधी राहुल गांधीला रोजगार मिळाला का नाही याचा विचार करतो. आणि आपला मंत्री आलोमाओ काँग्रेसमध्ये नाही तर आपल्या मुलाला राष्ट्रवादीत रोजगार मिळाला तरी चालेल याचा विचार करतो. पण मतदारांनी ठरवलं पाहिजे. अशी बनवाबनवी करणाऱ्या इलिगल मायनिंग मुळे करोड रुपये मिळवणाऱ्या लोकांना निवडून द्यायचा का हा विचार आपण केला पाहिजे. काही लोक म्हणले पैसे वाटून निवडून येतील, पण पैसे त्यांच्या बापाचे नाहीत, आपलेच पैसे ते. मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आली, पैशाचा महापूर आला, पण मुंबईमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी जिंकली. आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकांना म्हणते की आम्ही इथं पैसे वाढून का आम्ही हरलो, आमचे पैसे परत द्या. तर लोक म्हणले ते तुमचे पैसे नव्हते, तुमच्या बापाचे नव्हते, ते आमचेच पैसे होते. ही लोकशाहीमध्ये आलेली जागरूकता आहे. आणि म्हणून यामुळं पैशाने निवडणुका आता जिंकता येणार नाहीत. लोकांना महत्व कळालेलं आहे, लोक जागरूक झालेले आहेत. आणि म्हणून कुबेराची संपत्ती आली तरी निवडणुका जिंकता येणार नाही हा संदेश आपल्याला दिला पाहिजे. तुमचं एक मत गोव्यामध्ये परिवर्तन करू शकतं. तुमचं एक मत गोव्याची तकदीर आणि तजबीर बदलू शकतं. तुमचं एक मत हे भ्रष्ट सरकार घालवू शकतं. तुमचं एक मत इलिगल मायनिंग बंद करू शकतं. तुमचं एक मत काळे धंदे बंद करू शकतं. तुमचं एक मत गोव्याला वरदान ठरू शकतं. ते एक मत भाजप आणि मगोला द्या अशी विनंती करायला मिळतात. भारतीय जनता पार्टी आणि मगो हे सकारात्मक प्रचार करते. तुमच्या पुढं असंख्य गोष्टी आम्ही पुढच्या 5 वर्षात घेणार आहोत असा संकल्प करून तुम्हाला आशीर्वाद मागायला आलेली आहे. आणि म्हणून गोव्याच्या सुजाण जनतेने या संबंधीचा निर्णय अतिशय जागरूकपणाने केला पाहिजे अशी विनंती मला तुम्हाला करायची आहे. आणि या ठिकाणी मला कळलंय की हा नेत्रावली भाग हा मतदारसंघ तर बाले किल्लाच आहे, पण नेत्रावली हा परिसर तर भारतीय जनता पार्टीचा फार मोठा बाले किल्ला आहे. आणि ह्याने भांडता मला कळलं म्हणजे कोकणी समजत थोडं थोडं, पण हे म्हणत होते मुंडे जिथं जातात तिथं लोक निवडून येतात. हे खरं नाही आहे. तुम्ही जिथं मत देता ते लोक निवडून येतात. त्यामुळं भाजपला विजयी करण्याची ताकद गोपीनाथ मुंडेची नाहीये, तेंडुलकरची नाहीये किंवा फळदेसाईची नाही. भाजपला विजयी करण्याची ताकद समोर बसलेल्या जनतेची. आणि म्हणून मी तुम्हाला अपील करायला आलो. मला सगळे शिक्के मारता आले असते तर मी करून दिले असतं त्याने. पण असं अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर उपकार आहेत की टाटा असला तरी त्याला एक मताचा अधिकार, अंबानी असला तरी त्याला एकाच मताचा अधिकार, आणि झाडू मारणारा एखादा सेवक असला तरी त्याला एका मताचा अधिकार हा या जगामध्ये भारताच्या घटनेने दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला हा मिळालेला अधिकार अनमोल आहे. आणि त्यामुळं सगळ्यांनाच एका मताचा अधिकार आहे. आणि हा एक मताचा मिळालेला अधिकार ह्याचा आपण सदुपयोग करायचा. आणि हा सदुपयोग करताना आपण या गोव्याचं राज्य, ह्या गोव्याचं संचालन आणि ह्या गोव्याला पुढे नेण्याचं काम कोण करू शकतं तर मी सांगू इच्छितो
हे काम भारतीय जनता पार्टी करू शकते. आणि मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना त्याने दयानंद बांदोडकरांनंतर कोण चांगला मुख्यमंत्री गोव्याला झाला असेल तर तो मनोहर पर्रिकर हे गोव्याला टाकेल. त्यामुळं आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकावा. भारतीय जनता पार्टीला या गोव्याची सेवा करण्याची संधी द्यावी. तुम्ही जर सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की मुंडे जिथं सभा घेतात ती जागा निवडून येते. त्यामुळे मी 3 तारखेला निकाल आहेत मुद्दाम टीव्ही पुढे बसणार आहे आणि तेव्हा निकाल बघणार आहे की आपल्या या सांगे मतदारसंघामध्ये भाजपचंच कमळ उमललं पाहिजे. ते कमळ आपण खुलवा, ते कमळ विजयी करा, कमळाला साथ द्या, आशीर्वाद द्या, सहकार्य करा अशी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.